प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्षपदी अरुण भाऊ पाचोरे यांची बिनविरोध नियुक्ती दिनांक 7 सप्टेंबर रोजी सिन्नर गेस्ट हाऊस या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटना सिन्नर तालुका पदाधिकारी शाखा अध्यक्ष व प्रहार सेवक यांच्या उपस्थितीमध्ये एकमताने अरुण भाऊ पाचोरे यांची सिन्नर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। यासाठी आदरणीय दिव्यांग दैवत बच्चूभाऊ कडू माजी मंत्री यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव, उपाध्यक्ष गाडे, राज्य सचिव सुरेशजी मोकळ साहेब यांच्या मार्गदर्शन व जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष रवींद्रजी टिळे यांच्या सहकार्याने व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री चंद्रभानजी गांगुर्डे साहेब यांचे लेखी पत्र व प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांचे समक्ष पत्र देण्यात आले। अरुण भाऊ पाचोरे हे मागील 5 वर्षांपासून सिन्नर तालुका अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत होते। त्यांचे कामाची पावती म्हणून त्यांना वारिसताच्या निर्णयानुसार मागील 2 वर्षांपासून नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यावेळेस प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी स्वीकारून 2 वर्षे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु तब्येतीच्या कारणाने बाहेर तालुक्यातील कामास न्याय देणे शक्य नसल्याने जिल्ह्याची जबाबदारी स्वतःहून नाकारून आपल्या सिन्नर तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव सिन्नर तालुका अध्यक्ष जबाबदारी स्वीकारली। लवकरच सिन्नर तालुका नवीन कार्यकारिणी नियुक्त करून त्यांत नियुक्तीपत्र देऊन ओळखपत्र देण्यात येईल। या प्रसंगी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, गणपत भाऊ नाठे, नामदेव अडक, धवल अटत, भाऊ धोली, वैभव वेळा जाळी, भगवान पगर, नंदू भाऊ शिरसाट, चंदू काका पवार, दत्ता भाऊ लोंढे, आनंद साधभाई, चंद्रभान काकड, मंगेश भाऊ उगले, ॲडव्होकेट शशी कांदळकर, सुनील जगताप, मारुती लांडगे, ज्ञानेश्वर पागिरे, विशाल काकड, रतन भाऊ गायकवाड, गोरख तुपे, दशरथ तुपे, रघुनाथ पावसे, सुदाम पावशे, नवनाथ कुऱ्हाडे, सीमाताई बाकले, कविताताई खेरनार, बाळासाहेब आव्हाड, मनुभाऊ आव्हाड, रामनाथ भाऊ तांबे, वाल्मिक तांबे, दिगंबर शिरसाट, रामनाथ लोणारे, गिरीश गोलसर, प्रकाश नाना भाट जिरे आदी जण उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।